नमस्कार, मी तृप्ती धोडमिसे, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग। राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचनांनुसार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। त्याचप्रमाणे दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी या मतदानाची मतमोजणी होणार आहे। त्याच दिवशी कोकणातील आपल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा मोठा जत्रोत्सव देखील असणार आहे। दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी आणि श्री भराडी देवीची जत्रा या दोन्ही एकाच दिवशी येत असल्यामुळे एक मोठ्या प्रकारची गर्दी जिल्ह्यामध्ये होणार आहे। त्याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे। आम्ही वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे आणि कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येणार नाही अशा पद्धतीने आपण पालन करावे अशी जिल्हा प्रशासनाकडून मी विनंती करते। धन्यवाद। नमस्कार, मी मोहन दहीकर, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग जिल्हा। येत्या काही दिवसातच आपण लोकशाहीच्या उत्सवाला सामोरे जात आहोत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका 7 फेब्रुवारी रोजी येऊ घातल्या आहेत। त्याच पद्धतीने 9 फेब्रुवारीला संपूर्ण निवडणुकांची मतमोजणी होणार आहे आणि याच कालावधीमध्ये म्हणजे 9 तारखेला आपल्या आराध्य दैवत श्री देवी भराडी मातेचे वार्षिक जत्रोत्सव देखील आहे। अशा वेळेला निवडणुकांमधली कायदा व सुव्यवस्था तसेच या जत्रेकरिता मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखणे, गर्दी नियंत्रण ठेवणे, संरक्षित व्यक्तींना सुरक्षा देणे आणि एकंदरच दोन्ही उत्सव सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीनं पोलीस विभाग अतिशय सतर्क आहे, सक्षम आहे। या दृष्टीनं वेगवेगळे दिशानिर्देश देखील दिले गेलेले आहेत। माझी सर्वसामान्य सिंधुदुर्गवासियांना तसेच येणाऱ्या भाविकांना विनंती असेल की आपण कृपया शासनाकडून किंवा प्रशासनाकडून जे काही दिशानिर्देश दिले जातात रस्ता वाहतुकीसंदर्भात, गर्दी नियंत्रणासंदर्भात किंवा इतर सर्व खबरदारीसंदर्भात त्या सर्वाचं पालन करावं। काही अफवा असल्यास त्या कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका। पोलीस नियंत्रण कक्षाला आपण कॉल करू शकता, खात्री करू शकता आणि प्रशासनाला सहकार्य करून आपण हा वार्षिक जत्रोत्सव सुरळीत पार पाडू शकतो। धन्यवाद।